पुण्याचं नसरापूर. एक 3.5 वर्षांची चिमुरडी आजोळी सुट्टीसाठी येते. तिला काय माहित होतं की तिला वासरू दाखवण्याचा आमिष दाखवणारा तो 65 वर्षांचा नराधम तिच्या आयुष्याचा काळ ठरेल. अत्याचार करून त्या कोवळ्या जीवाचा जीव घेतला जातो आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेणाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जातं. हे ऐकून जर तुमचं रक्त सळसळत नसेल तर आपण माणूस म्हणून जिवंत आहोत का, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. आज नसरापूर रस्त्यावर उतरले. पुणे सातारा हायवे जाम झालाय का? कारण संताप आहे. तो 65 वर्षांचा आरोपी सराईत गुन्हेगार होता असं समोर येतंय. मग प्रश्न असा पडतो की अशा नराधमांना, अशा नरभक्षकांना समाज कायद्याचं भय का उरलेलं नाहीये? जेव्हा कायदा वेळ घेतो तेव्हा वारंवार तारखांवर तारखा पडतात. तेव्हा लोकांच्या मनात एक जुनी पण थरारक आठवण जागी होते. नागपूरच्या कस्तुरबा नगरची आठवण, अक्कू यादवची आठवण. ऑगस्ट 2004, नागपूरचं जिल्हा न्यायालय. एक असा गुंड ज्याने दशकभर महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, घरफोड्या केल्या. अक्कू यादव नावाचं हे संकट पोलिसांच्या हाताला काही लागत नव्हतं आणि लागलं तरी राजकीय पाठबळामुळे तो वारंवार जामिनावर सुटत मात्र होता. पण त्या दिवशी कोर्टाच्या त्या आवारात काहीतरी वेगळंच घडणार होतं. न्याय मिळण्याची आशा ही संपलेली होती. पोलीस संरक्षणात असलेल्या अक्कू यादवला बघून कस्तुरबा नगरच्या त्या 200 महिलांचा संयम सुटला. हातात दगड, मिरच्यांची पूड आणि मनात वर्षानुवर्ष साचलेला राग. पोलीस आणि न्यायाधीशांच्या डोळ्यात देखत त्या 200 रणरागिणींनी त्या नराधमाला ठेचून मारलं. तो भारताच्या इतिहासातला पहिला लोकन्याय होता. आज 20 वर्षांनंतर ही परिस्थिती बदललेली आहे का? नसरापूरची घटना असेल किंवा बदलापूरची, आजही आपल्याला अक्कू यादव प्रकरणाची आठवण का करून द्यावी लागते? कारण पीडितांना न्याय मिळायला वर्षानुवर्ष लागतात आणि गुन्हेगार जामिनावर बाहेर येऊन पुन्हा एकदा शिकार करतात. अक्कू यादवला मारणाऱ्या त्या 21 महिलांची कोर्टानं पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. कारण अख्ख्या समाजानं तेव्हा त्यांच्या पाठीशी उभा राहून साक्ष दिली होती की हो, आम्हीच मारलंय त्या राक्षसाला. नसरापूरच्या त्या चिमुरडीला न्याय कधी मिळणार? पुन्हा एखाद्या अक्कू यादव सारख्या मृत्यूची वाट पाहायची की कायद्याने त्या नराधमांना तातडीने फासावर लटकवायचं? शक्ती कायदा फक्त कागदावरच राहणार आहे की त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणात लोकन्यायच योग्य आहे का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.